स्विमिंग स्पर्धेत पीएम श्री नगर परिषद शाळा क्रमांक 2 च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी। येथील पीएम श्री नगर परिषद शाळा क्रमांक 2 घाटीच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच पार पडलेल्या जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ मध्ये आयोजित झोनल स्विमिंग कॉम्पिटिशन मधील खुल्या गटातून जलतरण स्विमिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फ्री स्टाईल मध्ये 25 मीटरच्या स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल तर 1000 मीटर जलतरण प्रकारात सिल्वर मेडल पटकावला। या उत्तम कामगिरी करणाऱ्या जलतरणपटूचे नाव सोहम संतोष गिनगुले असून गरीब कुटुंबातून येत असलेल्या या विद्यार्थ्याचे आपल्या मेहनतीच्या व अतूट विश्वास जिद्दीने जोरावर हे यश संपादन केले आहे। त्याचे या उत्तम कामगिरीमुळे पीएम श्री शाळा क्रमांक 2 घाटी शाळेसह संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढला आहे। त्याच्या या यशाबद्दल नगरपंचायत मुख्याधिकारी राजू घोडगे तथा शाळा मुख्याध्यापक साखरकर सर तथा शिक्षक कर्मचारी वृंद व घाटंजीकरातून सोहम संतोष गिणगुलेचे कौतुक होत आहे। मला असं वाटते की एक आरोग्यदायी शरीरातच निरोगी मन वास करते आणि खेळ हे केवळ करमणुकीचं साधन नसून शरीर मन आणि सामाजिक जीवनाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि मला असा आनंद होतो की आमच्या घाटी येथील शाळा क्रमांक 2 येथील विद्यार्थी चिरंजीव सोहम गिनगुले हा यवतमाळ येथील 50 मीटर व 100 मीटर स्विमिंग स्पर्धेमध्ये याने उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळेच आमच्या शाळेचा नावलौकिक हा पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला आहे। आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्य स्विमिंग स्पर्धा ह्या पुण्याला होणार आहे आणि तेथे हा आमच्या विद्यार्थी चिरंजीव सोहम गिनगुले यांना आम्ही पाठवणार आहे आणि त्याकरता लागणारा जो काही प्रशिक्षण खर्च आहे तसेच जो काही आर्थिक खर्च आहे त्याचा संपूर्ण भार हा नगरपालिका प्रशासन सोसणार आहे। आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर, आपला शाळेचा विद्यार्थी सोहम गिनगुले याचं जे यश मिळालं आहे त्या यशाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? पहिला सर, आम्ही मागच्या वर्षीपासून आम्हाला तो नदीवर पोहताना दिसला तर आम्ही म्हटलं त्याला काहीतरी स्विमिंग म्हणून मागच्या वर्षी आम्ही पहिल्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला, तिथेसुद्धा तो जिल्हा लेवलवरून निवड झाली। मग यावर्षी आम्ही यवतमाळला जे स्विमिंग आहे त्या ठिकाणी रोज नियमित पाठवत आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही शाळेचा पूर्ण खर्च शाळेवाले करत आहोत। आणि त्याच्यासाठी तुम्ही शिक्षक आणि बाकी सर्व शिक्षकांकडून काय काय म्हणजे त्याला मार्गदर्शन करता तुम्ही? सर्व शिक्षक आता शैक्षणिक ह्याच्यातही चालू आहे आणि हे जे स्विमिंगच्या ह्याच्यात वैयक्तिक मी स्वतः लक्ष देऊन त्याचं काम पूर्ण करून घेतो। म्हणजे तो विद्यार्थी समोर राज्य लेवलवर वगैरे सिलेक्ट झाल्यानंतर त्याला त्याचा बेनिफिट मिळावा ही एक इच्छा आहे। आणि याच्यानंतर समोरील त्याच्या भविष्यासाठी तुमचं काय मत आहे? भविष्यभर त्याचं उज्ज्वल व्हावं, त्याला खेळामधून तो प्रावीण्य प्राप्त व्हावं, त्याच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही त्याला जास्तीत जास्त प्रयत्न करतो। ठीक आहे, धन्यवाद। शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी असतो आणि त्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहित करणे हे शाळेचं काम असते। सोहम संतोष गिनगुले हा याच्यामध्ये पोहण्याचं गुण दिसल्यामुळे त्याला यवतमाळ येथे झालेल्या स्विमिंग कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये भाग घेण्यात आलं होतं आणि त्यामध्ये त्याला 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये सिल्वर आणि 100मध्ये त्याला ब्रॉन्झ चषक मिळालं। त्यामुळे आता 17 जुलै ते 19 जुलैपर्यंत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये त्याला आता पाठविण्याचे माननीय मुख्याधिकारी घोडके साहेबांनी त्याला प्रोत्साहित केले आहे। धन्यवाद।